माझी माऊली या ठिकाणी उपस्थित आहे, त्या माऊलीला प्रणाम. आजच्या आयोजनाचे अध्यक्ष साहेब त्यांना प्रणाम. तुम्ही सगळे शिवराचे लेखक या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हाला प्रणाम. इथं माझ्या आई बहिणी सुद्धा आहेत, ज्यांच्या माध्यमातून मी या घरावर आलो. सगळ्या माझ्या आया बहिणी, बाल गोपाल, तुम्हाला सुद्धा माझा प्रणाम. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक या व्यासपीठावर बसलेली आहेत. या सगळ्या मार्गदर्शकांना माझा प्रणाम. बंधूंनो, हे आयोजन 11 तारखेला या ठिकाणी सकाळी सुरू झाला. माझ्या घडीच्या अंदाजाप्रमाणे 3:45 वाजली आहेत. मी तुमचा काही जास्त वेळ घेऊ शकणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी नियमाचं बंधन असते आणि त्याच्यामुळे ही वेळ जास्त झाली. मी थोडा तुमचा वेळ घेईन. तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं हे खमारी गाव बाबाच्या गजराने दुमदुमीत झाली आणि इथे जे स्थानिक आहेत, जे समाजाला मार्गदर्शन करत असतात, चांगलं सांगत असतात, त्यांच्याही आशीर्वादाने या आयोजनाला एवढी गर्दी मिळालेली आहे, चांगला झालेला आहे. मी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून साधुवाद देतो. या जमिनीवर याच्या आधी या ठिकाणी आयोजन झालं किंवा नाही मला माहीत नाही, पण झालं नसेल असं मला वाटतं. कोणतंही एवढं मोठं आयोजन या भूमीवर जिथे आपण बसलो तिथं झालं नसेल. कबीरदास साहेब म्हणत होते, मौज में आई वो लहरे कचरे को समंदर कर डाला. मौज मध्ये आले. इथं नेहमीच कचरा पडून राहत होता. समुद्राला उंच उंच जेव्हा लाटा येतात ना, जे जमीन बंजर जमीन आहे त्या ठिकाणी जेव्हा पाणी जातो तेव्हा जमिनीचा पता लागत नाही, पता लागत नाही. बाबाच्या कृपेने हे जमीन, ही धरा आज मस्तीमध्ये आहे. बाबा मौज में आई वो लहरें कचरे को समंदर कर डाला. ये तो उसकी रीत पुरानी खाली देखा भर डाला. हे भूमी रेली निघाली तेव्हा खाली होती ना, बनवून होती का की खाली होती? खाली होती नाही, भरली का नाही? ये तो उसके रीत पुरानी खाली देखा भर डाला. तू भी जा उस दर पे, तू भी जा उस दर पे, सबकी तकदीरें बनती है. तेरे किस्मत उनको बनाना, उनके लिए कोई बात नहीं. इतना दिया बाबा ने सबको, इतना दिया बाबा ने सबको, उतनी हमारे
अवकात नहीं, ये तो कर्म है उसका वरना हम में तो कोई बात नहीं। इतना दिया बाबा ने सबको। विसर कुठं पडते? विसरतो कुठं? माणसाला सवय पडली प्राप्त करणे आणि विसरणे, नेहमीची सवय आहे आणि आज पिढीत नाही, अनंत पिढीत आहे। जेव्हा जेव्हा आपण मिळून जन्माला आलो तेव्हा त्याला हे दोन पळावूनच घेऊन या घरावरती आपला जन्म झाला। स्वार्थापोटी आपण कमवून टाकतो आणि परमार्थापोटी त्याचं विसर्जन करतो। टिकवणे हे सगळं महत्वाचं आहे। फुल झाडावर तेवढं सुगंध देते बरं का, लक्षात ठेवा। म्हणून मी तुम्हाला आग्रह करेन, कर्मप्रधान बनणे हा मार्गातला सगळ्यात मोठा नियम आहे। व्यसन बंद झाली, खूप मोठे काय तीर मारला आपण, काय लाभ घेऊन आपण उडलो, पाकिस्तानच्या उरावर टाकला, काय केलं? तोप चालवली, जवळचा राष्ट्र त्याला आपण हे केलं, काहीच नाही। व्यसनच बंद केली आहे। जन्माला आलो तेव्हापासून आतापर्यंत 2 व्यसन या शरीरात असतात। एक व्यसन असते असा, तो तोंडानं होते, आणि एक व्यसन होते मन। ज्याचं मन साधलं त्याचा देव साधला। तो बाह्य व्यसन होतं, आमचं सगळं गेलं, पण मनातला व्यसन अजूनही जिवंत आहे, अजूनही जिवंत आहे। आणि तो जोपर्यंत आम्ही काढत नाही, दोनच डोळे आहे ना आपल्याला, त्या 3 आहेत। काही तुम्ही सांगा, 2 किती? 2 डोळे आहेत। या 2 डोळ्याने आपण किती पाहतो? आता तुम्हाला 2 डोळे आहे, हे सगळे दिसून राहिले का नाही? 2 डोळ्यांना 2च दिसायला पाहिजे ना। या 2 डोळ्यांनी 2च लोक दिसायला पाहिजे, एवढे मोठे दिसायला नाही पाहिजे। कधी या डोळ्याचा आम्ही विचार नाही केला, कधी वाणीचा विचार नाही केला। नियम आम्ही सांगायला लागलो, स्वतःच नियमात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। म्हणून मी तुम्हाला आग्रह करेन, त्याला लग्नाच्या वेळेस जेव्हा आखरीचा मंगलाष्टक होतो त्यावर शेवटचा शब्द काय म्हणतात? तुमचं लग्न झालं की नाही? झालं आहे ना? 5व्या मंगलाष्टक शेवटचे जो होते प्रत्येक, आता सुरुवात म्हणजे जो पहिलं मंगलाष्टक आहे तिथून सुरू करा। मंगलाष्टक झाल्यावर काय म्हणतात? सावधान म्हणतात ना। तुम्ही मार्गात आले तेव्हा सावधान म्हटलं की नाही कोणीतरी? सावधान राहा, विकारात जाऊ नका, व्यसनात जाऊ नका, सावधान राहा असं म्हटलं की नाही? लग्नाच्या वेळेसही सावधान हा शब्द म्हटले जाते, आणि मार्ग घेताना तिथेही सावधान आहे, तिथेही हा सावधान हा शब्द वापरावा लागते। तेव्हा माणसामध्ये थोडा परिवर्तन होते। शरीराचे व्यथा तर डॉक्टर नाही बरे होते, नाही होत का? मोठे मोठे रोग होतात, ऑपरेशन होऊन जाते, चांगला होऊन जाते। पण या मनाला जर रोग लागला तर डॉक्टरच्या बापाची हिंमत नाही की या मनाचा रोग तो काढून टाकल। आणि मनाचा रोग या शारीरिक रोगापेक्षा मोठा भयंकर असतो। याला एक वेळा जर विकार येऊन गेला, या हाड मासाचा शरीर घेणारा माणसाला जर विकार आला, टेन्शन आला, तर स्वतःचा हाताचा चाकू स्वतःच्याच पोटात टाकतो। जिवंत राहणं पसंत करत नाही। आपण मार्गात आहोत। एखाद्याने तुम्हाला विचारलं की तुम्ही मार्गात किती वर्ष झाले, आणि आपलं उत्तर निघालं की 10 वर्ष झाले,
त्याने जर आपल्याला प्रश्न विचारला की 10 वर्षात किती पोहोचला, चालायला लागलास मार्गाने तर किती किलोमीटर गेला असतो, तुमच्याजवळ आहे का उत्तर? तुम्ही उत्तर देऊ शकणार? एक शेतकऱ्याकडे पहिले काही तेल काढण्याची चक्की नव्हती, तो एक बैल होता घाण्यानं तेल काढायचा. तुम्हाला समजते ना घाणा काय म्हणतात तेलाचं? तुम्हाला समजते ना? या खेडेगावातलं ही कसं त्यांना अलशी टाकलेल्या घाण्यामध्ये सकाळी 6 वाजता बैल जोतला, सिंगल, डबल नाही, एकच, आणि तो घाणा फिरायला लागला. तेवढ्या दुसरा कास्तकार मग त्याच मार्गाने जातो. त्याने विचारलं तर त्या धर्माला म्हणजे बैल मालकाला नाही विचारलं, बैल बाबाला विचारलं. केव्हा तो पाहून गेला, घडी पाहिली, 6:15 वाजले होते. नंतर तो आपल्या शेतीवर गेला आणि मग 6:15 वाजता वापस आला. वापस आल्यावर बैल बाबाला विचारते, बैल बाबा तुम्ही सकाळी 6:30 वाजता चालले, आता 6 वाजले म्हणजे 12 घंटे झाले, पोहोचले कुठं? पोहोचले कुठं? बैल बाबाने उत्तर दिला, जिथून सुरुवात झाली होती तिथंच. 6 वाजता जिथून सुरू केली होती ना तिथंच पोहोचलो 6 वाजता. आपले तर तसंच झालंय, जिथं आधी होतो तो सापडला नाही, अनादीमध्ये येऊन बसलो. बाकी सगळंच काही समजलं, ईश्वर सोडून. स्वार्थ समजला, लोभ समजला, परिवार समजला, धर्म नाही समजला. धर्म समजला असेल तर कर्म नाही समजला. देव काय करणार मला हे सांगा. प्रत्येक माणसाचा वेगळा देव आहे का? तुम्ही जेवढे बसले या ठिकाणी या सगळ्यांचा वेगवेगळा देव आहे का? एकच आहे? एकच आहे ना. तुमचा आमचा सगळ्यांचा इथे सगळे बसले आहे, कोणी धरा भरून नाही मानवानी, सगळ्याचा एकच आहे. या एक मध्ये अनेक टिकू शकते का? अनेक टिकू शकते का? एवढंच या प्रश्नाचं उत्तर द्या. एक मध्ये अनेक टिकू शकते. कबीरदास साहेबांनी म्हटलं होतं, ब्रह्मा मर गए, विष्णू मर गए, शिव धारी कोटी न कोट, कन्हैया मर गई, रहिए तर ही विचार. सगळे जाणार आहे, तुम्ही आम्ही सगळेच. हा मार्गाचा रस्ता जर समजला नाही आणि वाट चुकली तर भात्याच ठिकाणी जाईल. म्हणून कबीरदास साहेब म्हणत होते, ब्रह्मा मर गए, विष्णू मर गए, शिवधारी कोटी न कोट, कन्हैया मर गए, रहिए तर ही विचार. म्हणून तुम्हाला ही सुंदरता एक दिवसाची आहे आणि ही सुंदरता एक दिवसाची जर आम्ही वर्षासाठी नेली नाही, या सुंदरतेचाही कोणताही अर्थ राहणार नाही. काय म्हणणार आपण, कार्यक्रम चांगला झाला एवढंच म्हणणार ना. सगळा याचा आयोजन झालं, आपण आपल्या घरी गेलो, मग कोण कोणाला बोलायला म्हणजे ते नाही बोलतो, कोणीच नाही बोलत. आपण एक आहोत आणि आपला देव नेक आहे. आपण एक आहोत, आपला देव नेक आहे. देवाकडे जर नजर वाईट गेली तर मग आपण एक राहणार नाही, आपण अनेक राहू. आणि या अनेकामध्ये देव याची आधीही आपण निवडला होता. वैद्य निवडले, देव निवडला, तांत्रिक मांत्रिक निवडले, कुठे काही जमलंच नाही, ते इथं जमलं. आता जमलंच आहे. इथं 2 प्रकारचे रंग असतात. एक रंग पाण्यानं किती लगडून काढण्याचा प्रयत्न केला तर तो निघत नाही, आणि एक रंग असते डुप्लिकेट. त्याला जर एक वेळा कपडा पाण्यात टाकला आणि पिळला तर भरभर 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 भरभर.
आणि याचा देही याचा डोळा जायचा कुठं आहे? इथेच ना. चांगलं काय वाईट काय इथं भरायचं आहे, इथं संभावायचं आहे. याचा देही याचा डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. आपण आलो आपल्या गावून प्रवासी बनूनच या ठिकाणी आलो. देवाने इथेही पाठवलं आहे, जन्म दिला, आता प्रवासी बनूनच आपण आलो. चल उड़ जा रे पंछी कि ये अब देश हुआ बेगाना. सगळे जण धर्मी कर्मी जे काही असते जाच आहे तर याचा मार्ग तर आपल्याला समजला, तर जाण्याचा मार्गही आम्हाला सुलभ करावा लागला. जाण्याचाही मार्ग सुलभ करावा लागला. कारण देवाची नगरी दूर आहे. प्रभु तेरी नगरी है दूर, इन्हें कैसे लाओ बाबा, इन्हें कैसे लाओ बाबा, द्वारे कैसे आओ, हो गया मजबूर. प्रभु तेरी नगरी है दूर, हो प्रभु तेरी नगरी है दूर. देवाची नगरी दूर आहे, ती जवळ झाली पाहिजे. आत्ताच आपल्या मोठ्या ताईने सांगितलं मार्गदर्शन. कधी विचार केला की हा दिवस जीवनात नाही. आणि या वयात ते संतांनी सांगितलं आहे, कल का नहीं भरोसा 12 बरस क्या सोचे. उद्याचा भरोसा नाही, 12 वर्षात काय सोचणार. इकडे एका कार्यक्रमात गेलो होतो, वास्तुकाचा कार्यक्रम होता, शेवकाच्याच घरी होता. मकान बांधलं होतं, मोठं सुंदर मकान बांधलं, मोठं मकान बांधलं. त्याला 2 लेकरं होती. पण ते बांधणी जी केली तर समोरच्या हालपासून तर किचन पर्यंत बिलकुल भिंत मधात, अर्धा इकडे ना अर्धा इकडे. कार्यक्रम झाल्यानंतर भाऊला विचारलं, भाऊ म्हटलं तुम्हाला तर एका दरवाज्यानं काम होतं, ते 2 कशाला लावले जी. म्हणे 2 पोरं आहेत ना म्हणे, मला 2 पोरं आहेत म्हणे. या 2 पोरासाठी ही व्यवस्था केली आहे म्हणे. हा मूर्खपणा आहे की शहाणपणा आहे? तुम्ही सांगा ना. कोवड्या वयाच्या लोकांना घरची मोठी माणसी हे सांगतात, परखे माणूस गेल्यानंतर ही सांगतात या 2 पोरासाठी करून ठेवलेलं आहे. आता लेकरं ऐकून, हे लहान लेकरं ऐकतात ना, लहान जे काही आपण सांगत असतो त्यांना ते लवकर कॅच करतात. मोठे नाही. आपण मोठे झाले तर बाबाचं ऐकतो का? मोठं झालं ना. लेकरं खांदा एवढी झाली की मग आई बाबाचं काही ऐकत नाही. लहान आहे चांगलं आहे, लहान आहे ते चांगलं आहे, सगळे आनंदानं राहतात, सगळे खुश राहतात. पण तेव्हा ती खांदा एवढी झाली की मधातच म्हणते कटकट 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 सुरू होते. मेले लेकरं एवढीच आहे. गट एक 6 वर्षाचा नाही, काही 8 वर्षाचा असेल तेवढेच. म्हणजे ते व्यवस्था तुम्हाला आधी करता, मग नंतरही करता आली असते. आता तुम्ही मला सांगितलं, तुम्ही तर गावात पेरणीच पेरली असं सगळ्यांना. 2 पोरासाठी करून ठेवलं, 2 पोरासाठी करून ठेवलं. किती असे लोक आहेत? हात वर करा बरं, हात वर करा. किती असे लोक आहेत की लहान पोरं तुम्हाला 2 आहेत, धन संपदा खूप आहे तुमच्याजवळ, पण तुम्ही नेहमी ही चर्चा करतात. पाहुणे आले, कोणी मित्र मंडळी आले, 2 आहेत करून ठेवलं, 2 आहेत करून ठेवलं, 2 आहेत. असं करता करता हे 2ही मग मोठपणी चालले जातात.
आणि दोनाच्या अनुपस्थितीमध्ये बापाचा प्राण जाते तर शिडी उचलाली सोडली येते. मार्ग समजला, साईट नाही समजली, साधना समजली. साधना आम्ही असा घर करून बसतो साधनेला. सकाळी आंघोळ घाला, पूजापाठ करा, परिणाम करा, बस झाली आमची साधना. पागल होते आमचे पूर्वज, जंगलात जाऊन साधना करत होते देवाची. ते पागल नव्हते, पागल आम्ही झालो. साधना करायची ते जंगलात जाऊन. उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री वयाच्या 13व्या वर्षी घराच्या बाहेर निघाला. वयाच्या 13व्या वर्षी. ज्ञानेश्वराची आई वडील वयाच्या 14व्या वर्षी समाजाच्या दुर्घटनेनं, त्रासानं त्यानं या लोकातून वर जावं. वरून आम्ही खाली आलो. मार्ग हाती मिळाला, मार्गातले संस्कार मिळाले, पण विकृती बाहेर गेली नाही. माझं आताही म्हणणं आहे, विकृती घेऊन तुम्ही जर जात असाल तर ही डगर खूप लांब दिसत तुम्हाला. भगवंताची डगर जी आहे ना खूप लांब आहे. खूप लांब. लांब जरी असलं आम्हाला असं भास होतं की बाबा आमच्या रक्षणाला, आमच्या बापाचा नौकर आहे तो, एक ना आम्ही 1000. कोणाकोणाचं पाहिजे. सूर्य सूर्य एकच आहे ना, मोजता येते का सूर्य? सूर्य हा मोजता येते, एक आहे का? आई मोजता येते ना, सूर्य एकच आहे ना, आपलं डोकं एकच आहे ना. मला हे सांगा तुम्ही, डोक्यावरचे केस कधी मोजले का? किती आहे डोक्यावर? नाही मोजता. देव एक आहे जरी म्हटलो आपण, पण आपल्या विकारांना तो अनेक रूपात काम करतो, अनेक रूपात. जशी शरीराला सवय पडली तो तसंच काम करत राहतो. जरी त्यांनी आज आमचा बदला घेतला नाही तर भविष्यात घेईल. भविष्यात. म्हणून या व्यासपीठावरून बाप हो तुम्हाला सांगत आहो मी, आमचं आयुष्य कमी आहे. जगलो तर जगलो आम्ही, काय मला 75 बोलावून घेतली आहे. तुमचं आयुष्य खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. देव समजला तेव्हाच अगरबत्ती लावली होती, तेव्हाच मी भेलो होतो. आता मला बराचशी गरज नाही. तेव्हाच अगरबत्ती लावलीने पहिला शब्द माझ्या कानी पडला, त्यावेळेस मी म्हणून या मालकाने जीवन मला ठेवलेलं आहे तुमच्या सेवेसाठी. जबरदस्ती नाही करणार तुम्हाला, तुमच्या जवळच आहे. तुम्हाला काय ठरवायचं आहे ते ठरवा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही पदासाठी हपापलेली बनवू नका. कोणतेही पद असो तुमच्याकडे, त्याला आपली जागीर समजू नका. आज आमच्या जवळ आहे, उद्या त्याच्या जवळ आहे. आधी मनमोहन सिंग प्रधानमंत्री होता, आता मोदी झाला. या धारावरती या माणसाला 5 वर्षाची सत्ता प्राप्त होते, 5 वर्षानंतर गडबड घोटाळा. पदावर जो विराजमान झालेला आहे आमचा इष्ट, त्याच्या शरण अकाल मृत्यू टळून जाईल. अकाल मृत्यू ते टळून जाते जेव्हा मी शरण जातो. वेगळं वेगळं काम त्याला करू देऊ नका. तो तुमचा इष्ट आहे, एक संघ कर्णधार, त्याचे हात पकडून चाला. ते सगळे कामं जडून चांगले होऊन जातील, एक पण काम वाईट नाही होणार. एका कवीनं म्हटलं होतं, राम नाही
तू बन पाएगा, राम नहीं तो बन पाएगा, क्यों लेता वनवास रे जोगी जोगी, दो शब्दों का दास जोगी, दो शब्दों का दास रे जोगी, क्या तेरा विश्वास रे जोगी, क्या तेरा विश्वास रे जोगी जोगी, दो शब्दों का दास रे जोगी, दो शब्दों का दास रे जोगी, भर आई थी मन की आँखें, भर आई थी मन की आँखें, भर आई थी मन की आँखें, ले गए बहके आसरे जोगी जोगी, दो शब्दों का दास जोगी, तो दो शब्दों का दास जोगी, देखना इतना ऊपर जाओ, देखना इतना ऊपर जाओ, ऊंचा है आकाश रे जोगी जोगी, तो शब्दों का दास रे जोगी, तो शब्दों का दास रे जोगी, दोन शब्दाचे दास होते, एक चांगला आणि एक वाईट. जंगलाची वाट पकडली, राम म्हणता नाही आला तर 14 वर्षाचा वनवास चांगला होणार नाही. जीवन ईश्वराने दिलं आहे, त्याला सुखद अनुभव करा. जे चांगलं आहे तेवढं बसला, जे वाईट आहे ते सोडा. तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात. मी माझ्याकडून, माझ्या भगवंताकडून, माझ्या माऊलीकडून, स्वतःकडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. मी पण या ठिकाणी आलात आणि हा सुंदर आयोजन. खमारी, ख पासून का बनतं, ख अंकापासून का बनतं, ख मारी, आणि ख पासून तर खरंही बनते ना, आहे का नाही. ईश्वराचं गाव आहे ना, हे खरं आहे, हे खरं आहे, पण याला खबारी म्हटले जाते. या ईश्वराच्या गावात आपण सगळे आलो. मी पण आलो, तुम्ही पण आलात, सगळ्याचं ऐकून घेतलं. त्याबद्दल तुम्हाला सुद्धा मी माझ्या बाबाकडून, माऊलीकडून, परिवाराकडून खूप खूप धन्यवाद देतो. वेळेअभावी मी माझं बोलणं याच ठिकाणी थांबवतो. तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना एक वेळा प्रणाम करतो. आई, ताई, बालगोपाल या ठिकाणी आलात, तुम्हालाही प्रणाम करतो. या गावच्या ज्येष्ठ भक्तांनी या आयोजनासाठी खूप मोठी मदत केली, त्यांना सुद्धा प्रणाम करतो. आणि हे साऊंड सर्व्हिस आणि हा पेंडर देवाचा मंदिराचा खूप चांगला बनवला. कारण मी काल मोबाईलवर पाहिले तेव्हाच म्हटलं की सुंदर व्यवस्था आहे. आणि जे तर सुंदर आहे, बंदर नाही, तेव्हा सगळीच कामं सुंदर होत असतात, आहे ना. एखादी माकड जर येऊन गेलं मग तर मग काही होणार नाही, गडबड होऊन जाईल. हे साऊंड सर्व्हिसवाल्यांना जी त्यांचे अभिनंदन करतो.
जे पिंडाल आहे, जे कृष्णाने भाऊ असते त्यांचंही अभिनंदन करतो. पाहुणे आले त्यांचंही अभिनंदन करतो. मी आपल्या मनेला विराम देतो.